आज आपण बोलणार आहोत ब्रह्मपुत्रा नदीबद्दल. पण ही गोष्ट फक्त एका नदीची नाहीये. हा एक असा थक्क करणारा प्रवास आहे जो संपूर्ण आशिया खंडात पसरलेला आहे. आता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे की एकाच नदीची 4 वेगवेगळी नावं कशी असू शकतात. हो, खरंच एकच नदी, पण ती जिथून वाहते तिथे तिची ओळखच बदलते. चला पाहूया हे कसं घडतं. तर या नदीची कहाणीच मुळी तिच्या नावापासून सुरू होते. म्हणजे प्रत्येक नाव तिच्या प्रवासाचा एक वेगळा टप्पा दाखवतो आणि ती ज्या भूभागातून वाहते ना, त्या प्रदेशाची ओळखच त्या नावातून आपल्याला कळते. हे बघा किती इंटरेस्टिंग आहे हे. जसा जसा नदीचा मार्ग बदलतो तशी तशी तिची ओळखही बदलते. म्हणजे तिबेटच्या उंच पठारावर ती आहे यारलुंग चांगपो. मग भारतात अरुणाचलमध्ये प्रवेश केल्यावर तिचं नाव होतं सियांग किंवा दिहांग. पुढे आसाममध्ये तिला आपण ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखतो. आणि शेवटी बांगलादेशात पोहोचल्यावर तिचं नाव होतं जमुना. एक नदी 4 नावं. बरं, या नदीची एवढी प्रचंड ताकद येते कुठून हे समजून घेण्यासाठी आपल्याला तिच्या उगमापर्यंत जावं लागेल. एका अशा ठिकाणी जो खूप दुर्गम आहे पण तितकाच भव्य आहे. आणि हा प्रवास किती मोठा आहे याचा अंदाज या एका आकड्यावरून येईल. तब्बल 2900 किलोमीटर, म्हणजे जवळपास 3000 किलोमीटर. विचार करा, हिमनदीपासून समुद्रापर्यंतचा हा प्रवास किती विशाळ आणि थक्क करणारा असेल. तर या महाप्रवासाची सुरुवात होते तिबेटमध्ये, पवित्र कैलास पर्वताजवळ असलेल्या चेमायुंगडुंग नावाच्या हिमनदीतून. इथेच यारलुंग चांगपो या नावाने तिचा जन्म होतो. आणि गंमत म्हणजे सुरुवातीला ती एकदम शांत असते. उंच पठारावरून पूर्वेकडे वाहणारा एक छोटासा प्रवाह. पण नदीचा हा शांत प्रवास जास्त काळ टिकत नाही. आता पुढे जे घडणार आहे ते खूप नाट्यमय आहे. इथे ही नदी जगातील सर्वात खोल दरी म्हणजेच यारलुंग चांगपो ग्रँड कॅनियनमधून आपला मार्ग काढते. आणि हेच ते ठिकाण आहे जिथे या नदीचं पूर्णपणे रूपांतर होतं. या महादरीतून खाली कोसळताना ती इतका प्रचंड वेग आणि शक्ती मिळवते की तिची दिशाच बदलून जाते. तर तिचा मार्ग कसा आहे बघा. सगळ्यात आधी ती तिबेटमध्ये पूर्वेकडे वाहते, यारलुंग चांगपो म्हणून. मग अचानक एक मोठं वळण घेत दक्षिणेकडे त्या ग्रँड कॅनियनमधून थेट भारतात येते. भारतात आसामच्या खोऱ्यातून ती पश्चिमेकडे वाहते, ब्रह्मपुत्रा म्हणून. आणि शेवटी पुन्हा दक्षिणेकडे वळून बांगलादेशातून समुद्राला जाऊन मिळते. किती विलक्षण प्रवास आहे हा. आणि भारतात आल्यापर तर तिचा आकार आणखीनच भव्य होतो. का? कारण इथे तिला सुबनसिरी, कामेंग, धनसिरी, मानस, तिस्ता यांसारख्या अनेक मोठ्या नद्या येऊन मिळतात. या सगळ्या उपनद्या तिच्या प्रचंड प्रवाहात आणखी भर घालतात. बरं, एकदा का ही नदी पर्वतांमधून उतरून मैदानी प्रदेशात पोहोचली की तिचं एक वेगळंच रूप समोर येतं. तिचे 2 परस्पर विरोधी स्वभाव दिसतात. म्हणजे एकीकडे ती जीवन देणारी आहे तर दुसरीकडे ती विनाश करणारी एक प्रचंड शक्ती आहे. आणि हा फरक खूप महत्त्वाचा आहे. एका बाजूला ती जीवनदायिनी आहे, म्हणजे पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, वाहतुकीचा मार्ग आहे, तिच्यामुळे एक समृद्ध परिसंस्था टिकून आहे आणि सुपीक असा त्रिभुज प्रदेश तयार होतो. पण दुसरी बाजू तितकीच भयावह आहे. दरवर्षी येणारे विनाशकारी पूर, सोबत वाहून आणलेला प्रचंड गाळ आणि सतत बदलणारं पात्र, हे तिचं विनाशक रूप आहे. लाखो लोकांसाठी हेच तिचं दुहेरी सत्य आहे. पण गंमत अशी आहे की तिच्या या विनाशकारी रूपातही एक रचनात्मक बाजू लपलेली आहे. असं म्हटलं जातं की ती तिच्या प्रचंड प्रवाहासाठी आणि वार्षिक पुरांसाठी ओळखली जाते, जे स्थानिक पर्यावरणाचं पुनरुज्जीवन करतात. म्हणजे काय, तर पुरामुळे संपूर्ण जमिनीवर जो सुपीक गाळ पसरतो ना, तो शेतीसाठी अक्षरशः वरदान ठरतो. आता विचार करा, एवढी प्रचंड नदी, तिची रुंदी आणि ताकद इतकी होती की शतकानुशतके ती एक मोठा अडथळा बनून राहिली. तिला ओलांडणं, तिच्यावर पूल बांधणं हे जवळजवळ अशक्य मानलं जायचं. पूर्वी तर या नदीवर पूल बांधणं खूपच कठीण आणि धोकादायक होतं. पण अखेरीस 1962मध्ये पहिला पूल, सराईघाट पूल, वाहतुकीसाठी खुला झाला. आणि त्यानंतर अलीकडे 2018मध्ये आधुनिक बोगीबील पुलामुळे तर ह्या प्रदेशातील संपर्क खूपच वाढला. खरं तर ही फक्त काही पुलांची गोष्ट नाहीये. ही निसर्गाच्या एका प्रचंड शक्तीवर मात करून विभागलेल्या भूभागांना जोडणाऱ्या मानवी जिद्दीची कहाणी आहे. तर आपण काय पाहिलं? एका शांत हिमनदीच्या प्रवाहापासून ते एका खंडीय नैसर्गिक शक्तीपर्यंतचा हा प्रवास. हा फक्त पाण्याच्या प्रवाहाचा प्रवास नाहीये, तर हा एका जिवंत आणि सतत बदलणाऱ्या प्रणालीचा, एका डायनॅमिक सिस्टीमचा प्रवास आहे. आणि हा प्रवास आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो. ही एक शक्तिशाली आणि सतत बदलणारी नदी आहे, जिला भारत, तिबेट म्हणजे चीन आणि बांगलादेश हे 3 देश वाटून घेतात.
तर मग ह्या सामायिक नदीचं भविष्य काय असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.